काल म्हणजे 4 जूनला देऊळ बंद 2 चित्रपट पाहिला आणि खरं सांगायचं तर काही सीन बघताना डोळ्यातून आपोआप पाणी आलं. चित्रपटाची कथा, संवाद, शूटिंग, लेखन, सिनेमॅटोग्राफी सगळंच खूप भारी आहे. पण मला सगळ्यात जास्त मनाला रिलेट झालेल्या किंवा लागलेल्या 2 गोष्टी म्हणजे आत्महत्येचा विषय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न. या चित्रपटात एक गोष्ट खूप स्पष्टपणे दाखवली आहे, ती म्हणजे आत्महत्या कोणत्याच अडचणींचं उत्तर नसतं. मग ती पैशांची अडचण असो, कर्ज असो, शेतीतील नुकसान असो किंवा आयुष्यातले इतर कोणतेही संघर्षाचे प्रसंग. परिस्थिती कठीण असली तरी त्यातून मार्ग काढायचा असतो, हार मानायची नसते. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याचा खरा अर्थही मला या चित्रपटातून समजला. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त सगळं त्याच्यावर सोडून देणं नाही, तर स्वतः प्रयत्न करत राहणं आणि संकटांना धैर्यानं सामोरं जाणं आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न देखील खूप वास्तव पद्धतीने दाखवले आहेत. हमीभाव, बाजारातलं राजकारण, मेहनत करूनही होणारं नुकसान, या सगळ्या गोष्टी खूप रिलेट होतात. त्यामुळे हा सिनेमा फक्त श्रद्धेवर नाही तर आजच्या समाजात चालणाऱ्या खऱ्या प्रश्नांवर बोलतो. यानंतर देऊळ बंद 2 या सिनेमाच्या भोवती फिरणारी तिसरी गोष्ट म्हणजे देवावरील श्रद्धा. आता या विषयावर मी न बोललेलंच बरं आहे, कारण परमेश्वरावर विश्वास हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. पण आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याबद्दल जे काही या चित्रपटात दाखवलंय ना, ते प्रत्येकाने एकदा तरी समजून घेतलं पाहिजे. चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून न बघता एक अनुभव किंवा वास्तवातील परिस्थिती समजून घेण्यासाठी नक्कीच बघितला पाहिजे. माझ्यासाठी हा सिनेमा फक्त मनोरंजन नव्हता, तर खूप काही शिकून जाणारा अनुभव होता. नक्की तुम्ही देऊळ बंद 2 हा चित्रपट बघितलाय का? आणि पाहिला असेल तर तुम्हाला त्यातील कोणत्या गोष्टी आवडल्या आणि तुमचा अनुभव काय होता? कमेंटमध्ये नक्की सांगा.